नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 2024च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप महत्त्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यामध्ये स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 1000 लाईक पूर्ण करताल। आणि या व्हिडिओची जर तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, 2024 मध्ये भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विकसित भारत आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। 15 ऑगस्ट 2024 रोजी 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम विकसित भारत ही आहे, जी 2047 पर्यंत स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते। तर विकसित भारत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक प्रगतीवर भर देते। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, भारतात दरवर्षी स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिशांपासून पूर्णपणे स्वातंत्र्य झाला, म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो। तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाची राज्यघटना तयार करण्यात आली, त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। लक्षात ठेवा। तर 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली, म्हणून दरवर्षी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। तर प्रश्न तिसरा आहे मित्रांनो, भारतात 14 ऑगस्टला विभाजन विभीषिका स्मृती दिवस साजरा करण्याची घोषणा मोदीजींनी कोणत्या वर्षी केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2021 मध्ये केली होती। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। विभाजन विभीषिका स्मृती दिवस हा भारताचा 14 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणारा वार्षिक राष्ट्रीय स्मारक दिवस आहे, तर जे 1947 मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी लोकांच्या दुःखाचे स्मरण करते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर 2021 मध्ये पहिल्यांदा हा उत्सव साजरा करण्यात आलेला होता। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण चौथा प्रश्न पाहून घेऊयात। स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वज कोण फडकवतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पंतप्रधान फडकवतो। कोण फडकवतो? पंतप्रधान। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो। स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर नवी दिल्ली येथे ध्वजरोहण करतात आणि भारताचे राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी कर्तव्य मार्गावर नवी दिल्ली येथे ध्वज फडकवतात। लक्षात ठेवा मित्रांनो। आणि राज्यांमध्ये ध्वज कोण फडकवतं हेही पाहून घेऊयात आपण। तर स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री राज्यामध्ये ध्वजरोहण करतात आणि प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी राज्यांचे राज्यपाल ध्वजरोहण करतात। लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे, इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले होते? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, सुमारे 200 वर्ष राज्य केले होते। लक्षात ठेवा। तर यानंतर सहावा प्रश्न आहे, भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय राष्ट्रीय सेना कोणी तयार केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुभाषचंद्र बोसने। कोणी केली होती? सुभाषचंद्र बोसने। तर यानंतर सातवा प्रश्न आहे, 11व्यांदा ध्वज फडकवण्याचा विक्रम करणारे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान कोण बनलेले आहेत? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, नरेंद्र मोदी बनलेले आहेत। ठीक आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। 2024च्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा ध्वज फडकवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनलेले आहेत। तर 15 ऑगस्ट 2024 सह या वर्षी मोदीजींनी आतापर्यंत एकूण 11 ध्वज फडकवलेले आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे खूप मित्रांनो। तर आठवा प्रश्न राहील, स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून जास्तीत जास्त 17 वेळा ध्वज फडकवण्याचा विक्रम कोणत्या पंतप्रधानाच्या नावावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे। लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर टॉप 3 आहेत, जवाहरलाल नेहरू 17 वेळा ध्वजारोहण केलेला आहे, इंदिरा गांधी यांनी 16 वेळा,
आणि मनमोहन सिंग यांनी 10 वेळा. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर शेवटचा पॉईंट आहे, गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर हे असे पंतप्रधान होते की ज्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त कधीही ध्वजारोहण केलेले नाही. लक्षात ठेवा, हे देखील खूप महत्त्वाची माहिती आहे. यानंतर 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती योजना भारताची फाळणी योजना म्हणून ओळखली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, माउंटबॅटन योजना. कोणती योजना? माउंटबॅटन योजना. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न आहे, 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जे.बी. कृपलानी होते. कोण होते? जे.बी. कृपलानी. तर यानंतर 11वा प्रश्न आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्याची पहिल्यांदा घोषणा कोणी केली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लॉर्ड माउंटबॅटन यांनी केली होती. कोणी? लॉर्ड माउंटबॅटन यांनी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर व्हाईसरॉय माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त सत्ता हस्तांतरणाची तारीख म्हणून निवडली. तर पाकिस्तानमधील सत्ता हस्तांतरण समारंभासाठी त्यांनी 14 ऑगस्ट ही तारीख निवडली, कारण त्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सोहळ्यांमध्ये सहभागी व्हायचे होते. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 12वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केलेली आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, पिंगली व्यंकय्या. कोणी? पिंगली व्यंकय्या यांनी. ठीक आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पिंगली व्यंकय्या यांची जयंती देखील दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी साजरा केली जाते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 3:2 असे गुणोत्तर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या वरच्या पट्ट्यांमध्ये केसरी हा रंग आहे, जो देशाचे सामर्थ्य आणि ध्येय दर्शवतो. तर मध्यभागी असलेला पांढरा पट्टा धर्मचक्रासह शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. खालची हिरवी पट्टी सुपीकता, वाढ आणि जमिनीचे पावित्र्य दर्शवते. लक्षात ठेवा. तर ध्वजाच्या मध्यभागी पांढऱ्या पट्टीवर निळे अशोक चक्र आहे, ज्यामध्ये 24 प्रवक्ते आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 14वा, भारताच्या तिरंगा ध्वजात चरख्याच्या जागी चक्र कधी अस्तित्वात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 22 जुलै 1947 रोजी आलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 15वा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे लक्ष द्या. भारतीय राष्ट्रध्वज फडकवणारी पहिली महिला कोण होती? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, अरुणा असफ अली होती. कोण होती? अरुणा असफ अली. ठीक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 16वा, भारताचा राष्ट्रध्वज पहिल्यांदा कधी आणि कुठे फडकवण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बगाल स्क्वेअर कोलकाता येथे फडकवण्यात आलेला होता. लक्षात ठेवा. यानंतर 17वा प्रश्न आहे, भारताव्यतिरिक्त खालीलपैकी कोणता देश 15 ऑगस्ट रोजी आपल्या स्वातंत्र्य दिन साजरा करतो? लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन एफ, वरील सर्व. म्हणजेच रिपब्लिक ऑफ काँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, बहारीन आणि लिechtenstein. लक्षात ठेवा, हे सर्व देश 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतात. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 18वा प्रश्न आहे, दरवर्षी राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 22 जुलै रोजी राष्ट्रीय ध्वज दिन साजरा केला जातो. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर 22 जुलै 1947 रोजी दिल्लीच्या संविधान सभागृहात संविधान सभेच्या सदस्यांच्या बैठकीत तिरंगा हा देशाचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आलेला आहे. म्हणून हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 19वा प्रश्न पाहून घेऊयात. लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडलेला आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कारण हा दिवस मित्रदलाच्या शरणागतीच्या स्मरणपत्राचा दुसरा वर्धापन दिन होता. लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो यानंतर आपण 20वा प्रश्न पाहून घेऊयात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात कोणता पक्ष सत्तेवर आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. कोणता पक्ष? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ठीक आहे. यानंतर 21वा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजेच पीएम कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू होते. कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 22वा, तर जनगणमन या राष्ट्रगीताचा निर्माता कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रवींद्रनाथ टागोर आहेत. कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. प्रश्न आहे 23वा, स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लॉर्ड माउंटबॅटन होते. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न आहे 24वा, भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजगोपालाचारी. लक्षात ठेवा, कोण होते भारताचे एकमेव
गव्हर्नर जनरल, तर सी राजगोपालाचारी. ठीक आहे. यानंतर 25वा प्रश्न आहे, जनगणमन हे राष्ट्रगीत कधी आणि कुठे गायले गेले? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 1911 मध्ये कलकत्ता येथे गायले गेले आहे. लक्षात ठेवा, कोठे? कलकत्तामध्ये 1911 मध्ये. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, याविषयी आपण माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय राज्यघटनेचे जनक कोण आहेत? डॉक्टर भीमराव आंबेडकर. कोण आहेत? डॉक्टर भीमराव आंबेडकर. राष्ट्रध्वजाचे 3 रंग काय दर्शवतात? त्याग, शांती आणि समृद्धी दर्शवतात. सारे जहां से अच्छा ही कविता कोणी लिहिलेली आहे? तर प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेली आहे. तर पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? तर 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवा माहिती. तर 26वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगीत जनगणमन संपूर्ण गाण्यासाठी किती वेळ लागतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 52 सेकंद लागतो. किती? 52 सेकंद. यानंतर 27वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे पहिले केव्हा गायले गेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1896 मध्ये गायले गेले आहे. काय गायले गेले आहे? भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम. ठीक आहे. यानंतर 28वा प्रश्न आहे मित्रांनो, तर 15 ऑगस्ट 1947 ला कोणता वार होता? लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शुक्रवार होता. कोणता वार? शुक्रवार. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 29वा प्रश्न आहे, दरवर्षी संविधान हत्या दिवस कधी साजरा करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 25 जून रोजी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, 25 जून रोजी काय करण्यात आलेले आहे? संविधान हत्या दिवस. लक्षात ठेवा. मित्रांनो प्रश्न 30वा खूप महत्त्वाचा आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर स्वातंत्र्याशी संबंधित प्रमुख घोषणा पाहिजेत आपल्याला. स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. कोणी केलेली आहे घोषणा? बाळ गंगाधर टिळक यांनी. तर इन्कलाब जिंदाबाद कोणी केलेली आहे? भगतसिंग यांनी. आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा इक्बाल यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा. आणि पूर्ण स्वराज्य जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे. आराम हा हराम आहे कोणी केलेली आहे? तर जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे. तर यानंतर माझ्या डोक्यावरच्या काठीचा प्रत्येक फटका ब्रिटिश राजवटीच्या कफनातील खिळा ठरेल. तर ही कोणी केलेली आहे घोषणा? लाल लजपत राय यांनी. लक्षात ठेवा. करो या मरो कोणी केलेली आहे? महात्मा गांधीजींनी. यानंतर मित्रांनो आपण स्वातंत्र्य भारताचे पहिले मंत्रिमंडळ पाहणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जवाहरलाल नेहरू कोण होते? पंतप्रधान होते. तर सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते? राष्ट्रपती आणि अन्न आणि कृषी मंत्री होते. लक्षात ठेवा. तर डॉक्टर अब्दुल कलाम आझाद कोण होते? शिक्षण मंत्री होते. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर डॉक्टर जॉन मथाई कोण होते? रेल्वे आणि वाहतूक मंत्री होते. कोण होते? रेल्वे आणि वाहतूक मंत्री. तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कोण होते? कायदा मंत्री होते. लक्षात ठेवा. तर जगजीवन राम कोण होते? कामगार मंत्री होते. तर मित्रांनो सरदार बलदेव सिंग कोण होते? संरक्षण मंत्री होते. आणि राजकुमारी अमृत कौर कोण होत्या? आरोग्य मंत्री होत्या. लक्षात ठेवा. आणि CH भाभा वाणिज्य मंत्री होत्या. ठीक आहे. आणि रफी अहमद किडवाणी कोण होते? दळणवळण मंत्री होते. तर आरच्या षण्मुखन शेट्टी कोण होते? अर्थमंत्री होते. आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी कोण होते? उद्योग आणि पुरवठा मंत्री होते. लक्षात ठेवा. आणि शेवटचा आहे VN गाडगीळ कोण होते? खाण आणि ऊर्जा मंत्री होते. लक्षात ठेवा. तर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतोय. तर प्रश्नाकडे वळूयात. 2024 मध्ये भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो खरंच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.